नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद यशोदा संपत मगर आपल्या सर्वांचं यशोदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण G7 समिट 2025 यावर व्हिडिओ बनवला आहे. तर G7 2025 ही कॅनडा येथे कानानस्कीस या ठिकाणी भरवण्यात आली आहे. तर नेमकं G7 म्हणजे काय? G7 म्हणजे ही जगातील 7 प्रमुख औद्योगिक व विकसित देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या देशांचे नेते एकत्र येऊन जागतिक आर्थिक धोरणे, राजकीय प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा करतात. तर या G7 मध्ये किती सदस्य देश आहेत? तर ह्या G7 मध्ये 7 सदस्य देश आहेत. 1 अमेरिका, 2 युनायटेड किंगडम, 3 फ्रान्स, 4 जर्मनी, 5 इटली, 6 जपान, 7 कॅनडा. हे आहेत एकूण 7 G7 देश. तर त्याची रचना अशी आहे की त्याची G7चे मुख्यालय कुठेही नाही व ते कायदेशीर बांधिलकी नाही. दरवर्षी एकदा सदस्य देशांची बैठक होते. अध्यक्षपदी फिरते असते. दरवर्षी वेगवेगळ्या देशांकडे जाते. जे देश अध्यक्ष असतो तोच या परिषदेचे आयोजन करतो. तर G7नी आतापर्यंत केलेली कामगिरी, त्यांनी गरीब देशाचा कर्जमाफ प्रकल्प केला आहे. 2 म्हणजे त्यांचा त्या प्रकल्पामध्ये हस्तक्षेप होता. 2 रशिया इराण यांच्यावर निर्बंध, ही एक महत्त्वाची G7ची कामगिरी आहे. 3 जलवायू बदलीसाठी निधी उभारणे. 4 कोविड-19 दरम्यान लसीकरण मोहिमेचे नेतृत्व. 5 चीनच्या बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून बिल्ड बेटर वर्ल्ड, हे सुद्धा एक महत्त्वाचं G7ची कामगिरी आहे. 2024मध्ये G7 परिषदेचे ठिकाण कुठे होते? तर 2024मध्ये G7 परिषद ही इटलीमध्ये झाली. त्यात विविध मुद्द्यांवर डिस्कशन करण्यात आले. लाईक युक्रेनला मदत, 2 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नियमन, 3 पर्यावरण आणि हवामान बदल, तर 4 स्थलांतर आणि आफ्रिकेशी भागीदारी. असे हे काही मुद्दे होते जे G7 2024मध्ये मांडण्यात आले. तर हे जे G7 2025 कॅनडामध्ये होतं, त्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे चर्चासत्रे व निर्णायक भूमिका घेण्यात आली. 1 तंत्रज्ञान व खनिज पुरवठा, 2 आग आणि पर्यावरण, 3 गुंडगिरी आणि मानव तस्करी विरुद्ध, 4 इस्रायल इराण संघर्ष, 5 युक्रेन समर्थन आणि वायरेशन वाद, 6 ट्रम्पचे समयपूर्वक प्रस्थान, 7 ट्रेड आणि शुल्क, 8 आंतरराष्ट्रीय धोरणे आणि वाटाघाटी. तर असे काही मुद्दे आहेत ज्यावर चर्चासत्र झाली व निर्णायक भूमिका झाली आहे. तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.